या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं होतं। विशेष म्हणजे ज्या कारने रिक्षाला धडक दिली ती कार गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याचं पोलिसांनी गौतमी पाटीलला या अपघाताप्रकरणी नोटीस बजावली आहे। या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून सामाजी विठ्ठल मरगळे असं त्यांचं नाव आहे। तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। आता पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गौतमी पाटीलवर कुठली कारवाई करता येणार नसल्याचं म्हटलं। त्यांनी त्याचं कारण देखील सांगितलं आहे। 30 सप्टेंबरला पहाटे 5:15 ते 5:30च्या दरम्यान वडगाव ब्रिजच्या खाली अपघात झाला होता। त्यातील जखमी रिक्षा चालक विठ्ठल मरगळे आहेत। त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। पोलीस तपासामध्ये अशी माहिती समोर आली आहे की आरोपी भोरहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला। सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि इतर पुराव्याने आरोपी निष्पन्न झाले आहेत। जखमीचे साथीदार आहेत। त्यांनी ऑडिओ व्हिज्युअल तक्रार दाखल केली। त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार आम्ही गुन्हा दाखल केला। या गुन्ह्यामधील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली आहे। गाडी जप्त केलेली आहे। तपासामध्ये ही गाडी गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालं होतं। या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे। जखमीचे नातेवाईक हे पोलीस स्टेशनला आले होते। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील भेटले। त्यांना या केस संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यांच्या सर्व तक्रारीचे समाधान पोलीस करण्याचा प्रयत्न करतायत। अतिशय पारदर्शक पद्धतीने हा तपास सुरू आहे। ज्यावेळेस आरोपी हा कार घेऊन भोर येथून निघाला होता त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचा एक मित्र होता। मात्र पेट्रोल पंपावर तो उतरला। त्यानंतर आणखी 2 मित्र गाडीमध्ये बसले। ते देखील अपघात होण्यापूर्वीच गाडीमधून उतरले होते। त्यामुळे अपघात होण्याच्या वेळेस आरोपी हा एकटाच गाडीमध्ये होता हे प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून निष्पन्न झालं। गौतमी पाटील यांना नोटीस पाठवलेली नाही, पण या अपघातासंदर्भात ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पोलीस करतील। गौतमी पाटीलच्या गाडीने झालेल्या अपघाता प्रकरणात रिक्षा चालकांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले। अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे, पण चालकावर कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली। कायद्यानुसार अपघातात चालकासोबत असलेल्या व्यक्तीवर कारवाई केली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं। त्यामुळे गौतमी पाटीलवर कोणतीही कारवाई करता येणार नाही। गौतमी पाटील हिने गाडीचे संपूर्ण कागदपत्र पोलिसांकडे सादर केले। तसेच गरज भासल्यास गौतमी पाटीलला चौकशीसाठी बोलवलं जाईल। मात्र गौतमीला सध्या तरी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही। गौतमी पाटील गाडीत होती की नाही याबाबत कोणतंही स्पष्टीकरण अजून समोर आलेलं नाही। संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचं पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केलं आहे।